तळातल्या माणसाला मदत करा आणि शिवसेना वाढवा. आपले लाडके पक्ष नेते आणि मुख्यमंत्री रात्रंदिवस कष्ट केले. ते 4 तासाच्या वर झोप घेतली नाही. 2.5 वर्ष 4 तासाची. आज तुम्ही शिंदे साहेबांची देहबोली मला मी इथं बसून सांगतो, या वर्षभरात कमीत कमी 7 ते 8 किलो वजन त्यांचं कमी झालंय. इथून बसून मी सांगतो. रक्ताचा थेंब ना थेंब, मांसाचा कण ना कण असा जळत चाललाय दररोज. ती महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी. माझा महाराष्ट्र वैभवशाली झाला पाहिजे. माझा महाराष्ट्र या देशात नंबर 1 राहिला पाहिजे, पहिल्या क्रमांकावर राहिला पाहिजे. हे स्वप्न घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, अजितदादा रात्रंदिवस कष्ट. आणि आज त्यांच्या कष्टामुळे घवघवीत यश आपल्या महायुतीला संपादन झाले. जरी आज आपल्या तालुक्यात वाटणे आपली या कामाला लोकांनी विचार केला नाही. अनेक ठिकाणी मला ऐकायला मिळतं अशा चुकीचा कोणीतरी गैरअर्थ कृपा करून हात जोडतो, काढून घेऊ नका. तमाम सांगोला तालुक्यातल्या जनतेने आणि मतदाराने हा विकासाला स्वीकारलेला आहे. म्हणून विकासाला 1,42,000 मतं पडली. याच विकासातला निम्मा वाटा आपला तिकडे गेला आणि म्हणून त्या गड्याला 51,000 मतं पडल्या. का पडते यातलेच आहे. या 5,500 कोटी विकासातलीच ही वाटणी झाली, दुसरी कुठली वाटणी झाली नाही. शेतकरी कामगार पक्षाला या तालुक्यात 1.5 लाख मतदारांनी स्पष्टपणे नाकारले. आपला पराभव झाला. एका बाजूला आम्ही जाहीररित्या मान्य करतोय, त्याच वेळी जे निवडून आले त्यांना सांगतो तुम्हाला आम्ही जनतेने नाकारले. तुम्ही 1/16 वर आहे. एकूण मतदान तुमच्या विरोधातलं 1.5 लाखाच्या वर. आणि जर चुकून आम्ही दोघं एकत्र असतो तर निकाल काय झाला असता. काय बर एक केस बर आबा भांडते. आता भांडू द्या. काय आता भांडले तरी मला थोरलाय मी मला सोसावला. पण एक केस बर 5 वर्ष गुलामलेल्यापासून ते काल आबानं अर्ज भरे पडेल. एका केस एवढी मी चूक आबाविषयी केलेली किंवा आबाचा एक शब्द त्याने आठवून 5 वर्षात बघायचा. आठवून 8 दिवस मुदत दिली. ते आबाने मला सांगितलं मी ऐकलं नाही असा एक शब्द त्याला सापडतो का डिक्शनरी त्या बघा. प्रत्येक गोष्ट मान्य केली. प्रत्येक गोष्टीचं काय असते जे लाड पूर्ण केलं. लहान आहे आपला आहे मदत केली. आपल्याला दिवस आले त्याच्यामुळे जाणीव ठेवली. मला जाणीव नव्हती अशा. पण येणाऱ्या निवडणुकीच्या गणितात माझं मन म्हणते कदाचित माझं चुकत बी असेल, पण माझं मन म्हणत होतं बाबासाहेब विरोधी दीपक आबा लागल्यानंतर बाबासाहेब चांगला 60-70 हजारांना आल्याशिवाय राहत नाही. माझं मन मला म्हणत होतं. माझं चुकलं बी असेल. मी काय माझं बरोबरच आहे म्हणत. आता त्यांनी गोंधळ निर्माण केला की बापू 3 नंबरला गेला. ज्यांना राजकारण येतच नाही, ज्यांना राजकारण कळत नाही, त्यांनी सगळा असा गोंधळ ह्या निवडणुकीत निर्माण केला. बापू 3ला आहे, बापू 3ला आहे, बापू कोणी म्हणाव त्याला काय जगेस काय रे. मत सुद्धा अजून त्याला निर्माण झाला. त्यानं सुद्धा म्हणाय तुमचा बापू 3 नंबरला. त्याचा घोटाळा तुमच्या तर देण्यात आला आहे. तुमच्याही लक्षात नाही आला.
10-15 हजार मत असं गोंधळलं की आयला बापू खरंच 3ला गेला तर हे भूत निवडून यायला नको म्हणून त्या बाबासाहेबांना मत देऊन 10-15 हजार मत अशी निघून गेली. ह्याच्यापेक्षा मग ती बरं आहे. त्यांना राजकारणात डोपेच बी कळत नाही तर काय बोलावं काय नाही. बोलायचंच होतं त्यांना असं मत घ्यायचं म्हणायचं फाईट आमच्यातच बापूच्यातच आहे. म्हणाय कुणी अडवलं होतं हे काय नाही लढाई आपली बापूचीच आहे एवढं लगा म्हटलं असता तरी मी निवडून गेलो. काय त्या सुटली जळकांड्यावणी रे देवा काय सांगू. 5 वर्ष सांभाळीन अशी भुतावणी माझ्या अंगावची सुटली सगळी त्याला काय माफ नाही. त्यांना शेका पक्षी इथे या तालुक्यात ही विसरूनच गेली. त्या उभाटाला वाटलं एकच या तालुक्यात राजकारणात माणूस आहे ती शहाजीबापू आहे. ती बाबासाहेब देशमुखला विसरली. राजकारण करत असताना कधी आपल्या हातून कोणता डावपेच कधी अंगावर येतो कळत नाही. कुस्तीच्या डावात श्रीकांत दादा येतो बसला. कधी कधी आपण लय तरबेज असतो डाव मारायला जातो पण डाव जर भोजानं अंगलोटाला आपणच पडत ती अवस्था झाली दीपकाला. हाती डाव करायला गेला 3ऱ्या नंबरला ती गेला. आता मी काय त्याला दिवशी आणि 3 नंबरला जाऊन मी अजून मला शिवाय देते त्याला काय जातं मला पाठिंबा. 91,000 वाल्यानं पाठिंबा द्यायचा असतो का 51,000 वाल्यानं. त्यांच्या लढाई कुठं घेऊन जातात. विजयानं अहंकार. आता कोण तर बोललो या ठिकाणी वाळू व्यवसाय बंद. एकमेव गाव आहे अनगढाळ सर. एकमेव अनगढाळ गाव आहे. त्या गावच्या ग्रामपंचायतीनं 95-96ला ठराव दिला की आमच्या गावची आम्हाला वाळू उचलायची आणि कलेक्टरकडे सादर केला. जाहीर लिलाव करून 15,000 ट्रका वाळू तिथली कोल्हापूरला विकली. असं अनगढाळ गाव आहे. गाव कुणाचं आहे तुम्ही ओळखा माहित आहे का सांगावं लागलं. तो एक लिलाव सोडून या तालुक्यात कुठल्याच गावानं कधी ठराव केला नाही. मान नदीची वाळू वाचवण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केले. त्याने वाळू उचलाय राजरोसपणे परवानग्या दिल्या. त्याने वाळू विषयी बोलू नये शांत जरा राहावा. कर्ण ताटाय आलाय राजकारणात लय मोठं काहीतरी बोललं म्हणजे घडतं असं नाही. एक जनतेचा प्रश्न सोडवत असताना किती व्याप सहन करावा लागतो ते काम करताना. त्यांच्या कर्तृत्वाला मी ना करते समजत नाही. परंतु विजयानंतर एवढं भांबावून या तालुक्यात कधीच कोण गेलं नाही. मी विजय 2 वेळा झालो कधी भांबावून गेलो नाही. गणपतराव देशमुख 11 वेळा विजय झाले ते कधी बोलले नाही. पहिल्यांदा वळण वेगळं देण्याचाही लोक प्रयत्न करतायत. त्यापासून सगळ्यांनी सावध राहा. कुठेही तुम्हाला सांगतो सत्ता आपली महायुतीची सत्ता या ठिकाणी तुमच्या कुणावरही अन्याय होणार नाही आणि तुमचं काम कोणतं थांबणार नाही एवढा मी शब्द थांबणार नाही. जो अधिकारी जाणीवपूर्वक जर तुमचं काम थांबवल त्या अधिकाऱ्याची माझी भेट आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. न्यायानं हा रस्ता आपल्याला चालायचा. तो रस्ता पुढे आपण सगळी वाटचाल चालू ठेवू. तुमच्या सगळ्यांच्या भावना जास्त बोलत ना. तुमच्या भावना त्याची जाणीव मी म्हणणार. परंतु आपणही कुठेतरी मत मिळवण्यापेक्षा सांगोल्यात फिरण्यात वेळ ज्यादा गेला का मत मागाय वाड्या वस्त्यावर ज्यादा फिरलो. प्रत्येकाने चिंतन आज चिंतन करू नका. घरी गेले
गेल्यानंतर जेवला तुम्ही झोपताना 5 मिनिटं माझ्यासाठी की खरंच या निवडणुकीला किती जणांच्या घरी जाऊन आपण 2 महिन्यात धनुष्यबाणासाठी मत मागितलं त्याचे चिंतन करा. आज या ठिकाणी तुम्ही गोळा झाला एवढी मोठी संख्या आहे. 10 मतं प्रत्येकाने मिळवले असते तर मी कमी कमी 20,000 मतांनी विजयी झालो. बघा मोजा संख्या मोजा. जिद्दीने राजकारण केलं तर ते यशाकडे जात असत. मी आजारी होतो. मला डॉक्टरचा विश्रांतीचा सल्ला. फक्त मी 2.5 तास झोपलो. 2 फक्त 2.5 तास. मी करेक्ट 4 वाजता इथे येत होतो आणि 7:30 वाजता मी आंघोळी करून बाहेर येऊन लोकांना भेटून 8ची पहिली सभा घातली. मी माझ्या ड्रेसिंगचा विचार करत नव्हतो. कशाचा आहे मी विचार करत. माझी ट्रीटमेंट देणारे बेचैन होऊन जात होते. पोटात काही खाल्ल्याशिवाय गोळी घ्यायची नाही नियम आहे. कितीतरी वेळा 9 गोळ्या मी पोटात अन्नाचा कण नसताना रागानं गिळ्यात पाणी पिलून पुढे वाट चालत. एकदा लढाई ही लढाई माझी मला आमदार व्हायचं नव्हतं यासाठी लढ. मी 2 वेळा आमदारकी भोगलेली होती. आमदारकी कशी भोगली तुम्हाला सगळ्यांना माहिती. एकमेव महाराष्ट्रात आमदार असली माझ्या बसतो त्या गादीवर. इकडे 4 आणि इकडे 4 मध्ये मी बसलेला एकमेव आमदार असतो. बारकं लेकरू आलं तर त्याला मी मांडून घेऊन बसून तू का आलता म्हणून त्याला विचारल्यावर चॉकलेट खाऊ घातल्याशिवाय कधी बाहेर जाऊ दे. अनेकाने या ठिकाणी सल्ले दिले. जनतेचं काम करण्यासाठी थांबून चालणार नाही. त्यासाठी राजकारणात अडसर असता कामा नये. माझं आज स्पष्ट मत आहे. तुम्हाला आवडेल नाही राजकारणाची जी काम आहे ते राजकीय त्या गावच्या आपल्या नेत्यांना विचारून निश्चितपणाने करावं. पण एक आधार कार्ड एका बिचारीला पाहिजे ती आली. त्यासाठी जर तिला मी म्हणलं ती इथून तिथून आलेली 40-50 किलोमीटरवर की तो माझा गावचा ही आमका माणूस घेऊन उद्या ये मग मी तुला सही करतो. ते त्या काळजाला किती दुःख तुझी घरा पडणार याचा विचार. मग हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजघटनेत आमदारकी सेवक म्हणून दिलेले आहे. रुबाबासाठी दिलेली म्हणून आपण कधी रुबाब केला नाही या खुर्चीचा. आज इथे सण हो तुम्ही आनंदी आहात कारण वर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपलं महायुतीचं सरकार आलं. यांचा ओबाटा विसाव मातोश्री निवांत बस. आपली राजकारणाची वाट महामार्ग बनलेली आहे. आपल्याला अडचण होती. त्यांच्या वाटा बंद. त्यांच्या वागण्याने आपल्या वागण्याने परंतु राजकारणात काल काय घडलं कसं घडलं याचं बघत आपण निरीक्षण करत करत यशाकडे जाण्यासाठी पुढचं पाऊल टाकायचं. प्रचंड कष्ट तुम्ही सगळ्यांनी केलं. रात्रंदिवस कष्ट केलं म्हणून या याची वेगळी एक निवडणूक आहे. या तालुक्यात पहिली निवडणूक आहे की 3 उमेदवार अटीतटीने उभा राहिली. पहिली निवडणूक. याआधी निवडणूक कधी झाली. आणि अशा बिकट प्रसंगात सुद्धा तुम्ही सगळ्यांनी कष्ट करून राबून रात्रंदिवस मतदारांच्या विनंत्या करून आज शिवसेनेचा धनुष्यबाण 91,000 मतापर्यंत घेऊन गेल्याबद्दल तुम्हाला पहिलं मी धन्यवाद म्हणतो.
सुडाचं राजकारण मला येत नाही, मी करणार. जे मी आणलं होतं ते मला मत पडावी म्हणून मी आणलेलं नाही. उजनीची योजना मी आणली. मी राजकारणात एवढा तुम्हाला वाटतं एवढा भोळा. मला माहित होतं कटपळ काय घडणार आहे. मला माहित होतं आजचं झालीच काय घडणार. मला माहित आहे सोनलवाडीत काय घडणार. प्रत्येक गावात काय घडणार आहे याची जाणीव मला. ही गोष्ट मी पाहिली नव्हती. आजकालच्या निवडणुकीत जरी एखादं मत द्यायला एखादं गाव, एखादी वस्ती, एखादा माणूस, एखादी माझी आई ही चुकलेली असते आपल्या दृष्टीने, तरी भविष्यात तिच्यासाठी तिचा संसार समृद्ध करणं, सुखी करणं ही कर्तव्याच्या जाणीवेतून जाऊनच आपण राजकारण केले. यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी दोन डोळ आहेत. मला फरक पडतो. यशाकडे मी गेलो तरी तुमच्याच पुण्याने, तुमच्यामुळंच मी यशाकडे गेलो. आणि अपयशाकडे गेलोय ते मी माझ्यामुळं अपयशाकडे गेलो. मी कुठं काही बोलायची जाणीव मला. अनेक गोष्टी घडलेल्या आहेत ज्या व्यासपीठावर सांगणं कठीण. परंतु एखादं वैभव ज्यावेळी निर्माण होत असतं त्या वैभवाचा द्वेष अनेकांना, असंख्य लोकांना होत असतो. गुवाहाटीला गेल्यानंतर आणि परत आल्यानंतर तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेमामुळे, कृपादृष्टीने जे एक प्रसिद्धीचं वलय मला मिळाले, वैभव मला मिळाले, त्या वैभवासाठी सर्वसामान्य तालुक्यातले तर सोडाच, पण महाराष्ट्रातील मोठमोठे नेत्यांच्या काळजात अशी धडकी बसली, काही झालं तर ह्याचा पराभव करायचा. कारण मी स्पष्ट वक्ता. टीव्हीच्या समोर मी कधी गेलो त्यावेळी असत्य बोललो नाही, बोलणारही नाही. त्याचे माझ्या राजकारणावर काय परिणाम येतील याचा मी कधी विचार केलेला नाही जीवनात. हे माझ्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेला जे सत्य सांगायचं आहे तेच सत्य मी सांगत गेलो. त्याचे परिणाम माझ्या राजकारणावर काय होतील, भविष्यात माझ्या निवडणुकीत काय परिणाम होतील याचा मुलाहिजा मी कधीच केला नाही. अनेकांनी मला सूचना दिल्या होत्या, अनेक जण मला सल्ले देत होते, एवढं स्पष्ट बोलू नका, तुम्हाला अडचण. मृत्यूला सुद्धा मी अडचण समजत नाही, त्याच्या राजकारणाला मी कधीच अडचण समजत नाही. कारण या देशात, त्या भारत मातेला तुमच्या माझ्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रीद वाक्य या देशाच्या तमाम जनतेने स्वीकारलं आहे, ते सत्यमेव जयते. सत्याचा विजय असो, हेच आपल्या देशाचं ब्रीद वाक्य. आणि म्हणून राजकारण एकतर करायचं तर जे घडल ते जे दिसतंय ते स्पष्ट स्वच्छ बोलायचं, या भावनेतून मी राजकारण करायचं. या पराभवाचे परिणाम काय येणार आहेत, बोलणार आहेत, चौकात काय बडबडणार आहेत, काय बडते टीव्ही मोबाईलवर अनेक काय काय पोरं बाळ बोलताना दिसत आहे, तिकडे लक्ष देऊ नका. देशाचं ज्याने रेकॉर्ड केलं त्या भाई गणपतरावजी देशमुखांच्या लढाईमध्ये मी कधी हरलो नाही. त्यांच्या लढाईने कुठं घेऊन जातो. विजयानं अहंकार. आता कोण तर बोललो या ठिकाणी वाळू व्यवसाय बंद. एकमेव गाव आहे अनगढाळ सर, एकमेव अनगढाळ गाव आहे.
त्या गावच्या ग्रामपंचायतीनं 95-96 ला ठराव दिला की आमच्या गावची आम्हाला वाळू उचलायची आणि कलेक्टरकडे सादर केला. सगळा तालुका जोपर्यंत सुखी होता, माझा श्वास शेवटचा असेपर्यंत मी काम केल्याशिवाय. काल दवाखान्यात असताना सुद्धा मी मृत्यूच्या दाढेत असताना सुद्धा शिंदे साहेबांना हात जोडून बोला येत नव्हतं तरी एक शब्द असा छाताडात श्वास आणून टाकून सांगतो, साहेब उजनीची माझी एक फाईल तेवढी कमी अब्दुल साहेब. मला माहित होते एकदा निवडणूक लागल्यावर पुन्हा लागणार. मी फाईलवर सही साहेबांकडून साहेबांनी केली. फडणवीस साहेबांनी अतिशय वेगात त्याचं टेंडर केलं, अतिशय वेगात ते काम दिलं, वर्क ऑर्डर झाले, आज नळ्या येऊन पडले. जर मी माझ्या मृत्यूचा आणि माझ्या जिवंत राहण्याचा विचार करत बसलो असतो, 14 गावचा आज वनवास संपणार आहे. त्या 6 महिन्यात तुमच्या रानात नाही पाणी आणलं तर मला राजकारण निवृत्त घ्यायचं. 6 महिन्यात सगळे हिरवगार होणार. आणि त्या काळानंतर पुन्हा पाण्याच्या संदर्भाने जे दिलं, मग ते पिण्याचं पाणी असो किंवा शेतीचं पाणी असो, ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतरच्या 2.25 वर्षात झाले. तमाम या ठिकाणी बसलेले तर सगळे तरुण आहे, सुशिक्षित आहे. मोबाईल तुम्ही बघत असताय. तुम्हाला मी वारंवार सांगत होतो, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपल्याला ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर करा, बुद्धिमत्तेचा वापर करा. आणि कोणती योजना कुठल्या दिवशी झाली त्या दिवसाला या तालुक्याचा आमदार कोण होते एवढं शोधून काढा. तुम्हालाही माझं आव्हान आहे तर जमलेल्या सगळ्या शिवसैनिकांना, त्या उबाटावाल्यानाही माझं आव्हान आहे, तुम्ही शोधून बघा. ज्यांना चुकून भंडाऱ्यावर मिळालेली आमदारकी आहे त्यांनाही सांगतो, दुःख याच आहे ज्या समाजाने शेतकरी कामगार पक्ष छातीला कवटाळला. स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख तथा आबासाहेबांच्या नेतृत्वाची कावड ज्या बहुसंख्य समाजाने खांद्यावर फिरली, दुर्दैवाने त्या समाजातल्या लोकांना आबासाहेबांच्या निधनानंतर मताला जाताना भंडारा देव शिवावं लागला आणि मताला जावं लागलं. यासारखं निवडणूक मला झालेलं कोणतंही दुःख नाही. दुःख होतं ते होतं. 60 वर्ष ज्यांनी पक्ष जतन करून ठेवलेलं होता सुखदुःखात, त्यांना सुद्धा कालच्या वेळी शब्दा आना भाका घेऊन वेटीला धरून त्यांना लेकरवाळे शिवाय अनेक घरातली लेकराच्या डोक्यावनी दहशतीनं हात ठेवून घेतले. अशी निवडणूक एका बाजूला टोकाने तर दुसऱ्या बाजूला आज उबाटाच्या नेत्यांचा दावा आहे की मी दिलता पाठिंबा मला दे. 6 वेळा गणपतरावजी देशमुखांना पाठिंबा तुम्ही दिल्यानंतर सुद्धा त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला नाही. आणि 1 वेळा तुमच्या अडचणीनं तुम्ही मला पाठिंबा दिला. अजूनही सत्य लपवून कधी राहत नाही, ठेवायचं. तुम्ही उभाच राहिला होता. नॉमिनेशन पेपर मशीनवर तुमचं शेवटपर्यंत नाव होतं. राजकीय तुमची अडचण झाली, तुम्ही मला पाठिंबा दिला. त्याचं मी उपकार मनापासून मानलं. लहान भावाने मी वागणूक दिली. निम्मा प्रत्येक गोष्टीत भागीदार म्हणून भागीदारी. हेच माझा आणलेला प्रोग्राम जर मी माझ्या शिवसैनिकांना 100% वाटप केला असता तर आज मला पराभव स्वीकारावा लागला नसता. त्यांना दुखवायचं नाही, सांभाळून अटीतटी तालुका आहे, लढाई अटीतटीच. फिसकटलं तर पुन्हा सगळ्यांना दुखत. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचं चिंतन करण्यासाठी ही बैठक आपण बोलवली.
निरोप देणाऱ्यांच्या भावना अशा होत्या, एक बैठक होईल, प्रमुख कार्यकर्ते येतील आणि पराभवाची कारण मीमांसा होईल. परंतु या तालुक्यातील समोर बसलेल्या सगळ्या शिवसैनिकांचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेना आणि शहाजी बापू यांच्याशी जोडलेले एक अतूट असं नातं आहे, जे नातं कुणालाही कधीच तोडता येणार. आज या ठिकाणी आपण विकासाच्या मुद्द्यावर अनेक जण बोलले, वेगवेगळ्या कारणाने अनेक जण बोलले. निवडणुकीची कोणत्याही कारण मीमांसा करत असताना नेमकं काय घडलंय सांगणं फार सोपं आहे. त्याच्यासाठी कुणाची गरज लागत नाही. पण निवडणुकीत आपण स्वतः काय वागलो नेमकं याचं चिंतन करणं, इथं पुढचं भविष्याचं यश अवलंबून असतं. प्रत्येकानं स्वतःच्या फक्त आत्म्याला, माझ्या सहित त्यात मी सुद्धा याला काही करणं निश्चितपणाने जबाबदार. आणि ज्यावेळी निवडणुका भावनेच्या वेगावर जात असतात त्यावेळी युद्ध हरायला वेळ लागत नाही. ही निवडणूक सर्व व्यापक अशी भावनेवर गेलेली निवडणूक. हा मतदारसंघ शिवसेनेचा, महायुती, महायुतीचे नेतृत्व करणारे आपले सर्वांचे लाडके नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या तालुक्यावर भरभरून प्रेम केलं, या तालुक्याची भरभरून माया केली. 2.5 वर्षाच्या, 2.25 वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत 60 साली हे राज्य निर्माण झाले. पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून ते आतापर्यंतचा संपूर्ण महाराष्ट्राचा जरी इतिहास पाहिला, संपूर्ण महाराष्ट्र, तर 2.25 वर्षात 5-5.5 हजार कोटी रुपये निधी देणारे मुख्यमंत्री एका तालुक्याला दुसरे कधी होणार. शिंदे साहेबांनी आपल्याला भरभरून दिलं, भरभरून आपल्याला फडणवीस साहेबांनी दिलं. जे शिंदे साहेबांनी दिलं ते फडणवीस साहेबांनी दिलं, ते गुलाबराव पाटलांनी दिलं. त्या एकाही फाईल आपल्या तालुक्याच्या बाबतीत माननीय अजितदादा पवारांनी कधी अडकाठी आणली. अर्थव्यवस्था अडचणीत असून सुद्धा अनेक वेळा आपली फाईल सांगोल्याची पाहिल्यानंतर त्यांनी काही न बघता सया मारून ही फाईल आपली, प्रत्येक फाईल आपली क्लिअर केली. एक फाईल आपल्या अडकाठी. हे सगळं दिलेलं होतं. या तालुक्याच्या जनतेला नजरेसमोर ठेवून दिले. हा दुष्काळी तालुका आहे. या तालुक्याच्या राजकारणामुळे हा तालुका सदैव विरोधी बाकावर बसलेला तालुका. रखडून गेलेले अनेक प्रश्न, सिंचनापासून वंचित असलेली काल सुद्धा आपल्या तालुक्यात 40-42 गावं होती, ज्या गावाला कोणत्याच योजनेचं पाणी येत. एका बाजूला आपण टेंबू आणलं म्हणत होतो, दुसऱ्या बाजूला म्हैसाळ आणलं म्हणत होतो, तिसऱ्या बाजूला उजवी तशी खिपत पडलेली. या सगळ्या योजना 95 ते 99च्या त्या काळच्या शिवसेना आणि भाजप सरकारने दिले.
आणि त्या काळानंतर पुन्हा पाण्याच्या संदर्भाने जे दिलं मग ते पिण्याचं पाणी असो किंवा शेतीचं पाणी असो ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतरच्या 2.25 वर्षात झाले. तमाम या ठिकाणी बसलेले तर सगळे तरुण आहे, सुशिक्षित आहे, मोबाईल तुम्ही बघत असताय. तुम्हाला मी वारंवार सांगत होतो आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपल्याला ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर करा, बुद्धिमत्तेचा वापर करा आणि कोणती योजना कुठल्या दिवशी झाली त्या दिवसाला या तालुक्याचा आमदार कोण होतं एवढं शोधून काढा. तुम्हालाही माझं आव्हान आहे तर जमलेल्या सगळ्या शिवसैनिकांना, त्या उबाटावाल्यालाही माझं आव्हान आहे, तुम्ही शोधून बघा. ज्यांना चुकून भंडाऱ्यावर मिळालेली आमदारकी आहे त्यांनाही सांगतो दुःख याचं आहे ज्या समाजाने शेतकरी कामगार पक्ष छतीला कवटाळला. स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख तथा आबासाहेबांच्या नेतृत्वाची कावड ज्या राजकारण करत असताना कधी आपल्या हातून कोणता डावपेच कधी अंगावर येतो कळत नाही. कुस्तीच्या डावात श्रीकांत दादा इथे बसलाय. कधी कधी आपण लय तरबेज असतो, डाव मारायला जातो, पण डाव जर भोजानं अंगलूट आला आपणच पडत. ती अवस्था झाली दीपकाला. हाती डाव करायला गेला, 3ऱ्या नंबरला ती गेला. आता मी काय त्याला दोषी आणि 3 नंबरला जाऊन मी अजून मला शिवाय देते. त्याला काय जातं मला पाठिंबा 91,000 वाल्यानं पाठिंबा देत असतो का 51,000 वाल्यानं. जाऊ दे आता. तुम्ही म्हणणार आबाद दे पाहिजे. उद्या आबा 29 मीटिंग आहे त्याची म्हणणार नाही बापूच दे. कोर्टात जाऊ कुठल्या तर ज्याचे सांगेल नेमकं तुम्ही सगळा असला भावनिक गोंधळ. फक्त बापू असा फरमात आलाय, बापूला काम करायला आला, बापून नाव व्हायला लागलं, बापून 5,000 कोटी निधी आणला, बापूने ही बिल्डिंग केली, बापून ते रस्ता केला, बापून उजनी आणली, बापून टेंबूत गाव घातली, बापून मैचाळणी गाव घातलं. या सगळ्या गोंधळानं माझ्या अंगावर एवढा द्वेष आला. या तालुक्यात जनता जनार्दनाने भरभरून माझ्यावर प्रेम केलं, पण सगळ्या प्रभावी कार्यकर्त्यांनी ह्याला घरात बसवायचाच म्हणून विडाच उचलला आणि आपल्या वाट्याला दिवस. तरी तुमचं माझं कर्तव्य आहे. अजिबात तुम्हाला माहित ही काय पहिल्यांदा माझ्या आयुष्यात घडल्या नाही. मला कोण फोन करतय बापू खचून जाऊ नका. आता काय पत्रकार आहे ते बोलू का नको. अरे तुम्ही भिताडाला खचवू नका म्हणा. एखादं पूल बांधलं त्याला खचू नका. जातीवंत ही शिष्यासारखं पोलाद आहे. पोलाद कसं खचलं कधी खचत नाही, झेजत नाही. ती पाषाणापेक्षा जड असतात. ताकद माझं हृदय भगवंताने दिलेलं हृदय, ह्याला दुःख करू नाही. या निवडणुकीकडे बघत असताना मी माझा पराभव झाला हे बघण्याऐवजी मी मनापासून म्हणत असतो तो राजाराम पाटील हा शेतकऱ्याचा पोरगा आहे. तालुक्यातल्या 91,000 जनतेनं मत दिलंय शेतकऱ्या पोटी सुद्धा. ह्याच्यापेक्षा तुझी अजून लायकी पाहिजे काय माझं मान समाधानी असतो. बरोबर मला जनतेने दिलं.